दरम्यान पियुष गोयल 91,282 मतांनी आघाडीवर आहेत, तर उत्तर मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल मानला जातो, त्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। दरम्यान नागपूरमधून नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत, तर सुजय विखे यांना 9,622 मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे। सुजय विखे आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते आणि निलेश लंके कुठेतरी मागे पडल्याचं पाहायला मिळतं। दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये आतापर्यंत तरी कांटेकी टक्कर पाहायला मिळते, कारण कोणी पुढे जाते, कोणी आघाडी घेते, तर कोणी पिछाडीवर असताना आपल्याला दिसून येते आणि सुजय विखे यांना तब्बल 9,662 मतांची आघाडी घेता आलेली आहे। आता ती आघाडी कायम राहते का याकडे लक्ष आहे, तर नगर दक्षिणचा खासदार नेमका कोण होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि लोकशाही मराठी तिकडचे प्रत्येक अपडेट, प्रत्येक फेरीच्या अंती नेमकी जेव्हा फेरी संपते त्यावेळेला नेमक्या किती कोणाला मतदान पडतंय आणि कोण आघाडी घेते याविषयीचे अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत। शुभम, अगदी सुजय विखे पाटील यांनी आता आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। नगर दक्षिणचं हे चित्र आपण पाहतोय, तर हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर असल्याचं पाहतोय। हिंगोलीमधील अपडेट, आष्टीकरांनी 9,000 मतांची आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। हिंगोलीमध्ये आता नागेश पाटील आष्टीकरांची आघाडी पाहायला मिळते महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते। पालघरमधून आता हेमंत सावरा यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। मागच्या 2 फेऱ्यांपासून त्यांची आघाडी कायम आहे। हेमंत सावरा 53,650 मतांनी पुढे आहेत, तर पालघरमध्ये भारती कांबडी मात्र पिछाडीवर पडलेला आहे, त्यामुळे भारती कांबडी यांच्यासाठी धोक्याची घंटा। पालघरमधून हेमंत सावरा यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। हेमंत सावरा तब्बल 53,650 मतांनी आघाडीवर आहे आणि त्यामुळे आता त्यांची विजयाच्या दिशेनं घोडदौड अशीच सुरू राहते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पालघरमध्ये हेमंत सावरा ही आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। हेमंत सावरा यांनी तब्बल 53,650 मतांची लीड घेतलेली आहे। ही लीड ते अशीच टिकवून ठेवतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, तर भारती कांबडी मात्र पिछाडीवर पडल्याचं चित्र यामध्ये आता स्पष्ट होत असल्याचं पाहायला मिळतंय। 53,650 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे। हेमंत सावरांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी, पालघरमध्ये आता त्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या विजयाकडे घोडदौड अशीच सुरू राहते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। नाशिकचं चित्र, राजाभाऊ वाजे 1,03,676 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राजाभाऊ वाजे यांनी जी आघाडी घेतलेली आहे ती मागच्या 4ही फेऱ्यांपासून त्यांची आघाडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता नाशिकमधील चित्र लवकरात लवकर स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसे यांना पराभवाचा सामना नाशिकमध्ये करावा लागण्याची शक्यता आहे, कारण राजाभाऊ वाजे यांनी 1,03,000 मतांची आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी तोडणं आता हेमंत गोडसे यांना अत्यंत कठीण मानलं जात आहे। इकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 91,000 मतांनी आघाडीवर आहे, तर आता कल्याणचा गड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण ठाणे आणि कल्याण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे गड मानले जातात। हे दोन्ही गड मुख्यमंत्री शिंदे राखणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पियुष गोयल 94,432 मतांनी आघाडीवर असल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पियुष गोयलांच्या संदर्भातली उत्तर मुंबईमधून पियुष गोयल आता आघाडीवर आहे, त्या ठिकाणी भूषण पाटलांची कुठेतरी पिछेहाट होत असल्याचं पाहायला मिळतं। यवतमाळचं चित्र, संजय देशमुख आघाडीवर आहे। संजय देशमुखांनी आता 37,000 मतांची आघाडी घेतलेली आहे। यवतमाळमधील चित्र आपण पाहतोय, महत्त्वाची अपडेट, संजय देशमुख आता यवतमाळमध्ये आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। तर देशाचं चित्र, 289 ठिकाणी एनडीए आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 236 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीमध्ये काटेकी टक्कर, देशामध्ये इतर पक्षाचे 18 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं 400 पारचा जो नारा दिलेला होता त्याला कुठेतरी आता इंडिया आघाडीच्या वतीने छेद दिला जातोय। विशाल पाटलांनी आता 47,000 मतांची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटलांच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी, विशाल पाटील आणि आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे 53,000 मतांनी आघाडीवर आहेत। अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत आणि आता ते पुन्हा एकदा खासदार होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी आता लीड घेतलेली आहे। शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल कोल्हे तब्बल 49,770 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे, त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विजयाची घोडदौड अशीच सुरू राहील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय दिना पाटील 9,421 मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। संजय दिना पाटलांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय।
संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार आहे आणि त्यामुळे आता मिहिर कोटेचा यांचा कुठेतरी त्यांची पिछेहाट या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांची कुठेतरी आघाडी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तिकडे धैर्यशील मोहिते पाटील 23,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। धैर्यशील मोहिते पाटील म्हाड्यामध्ये आघाडीवर आहे। म्हाड्याची लढत देखील अत्यंत रंगतदार झालेली होती। शरद पवारांनी जी खेळी खेळलेली होती आणि त्याचा कुठेतरी आता फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। म्हाड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी आता आघाडी घेतलेली आहे। म्हाड्याचं चित्र देखील आता जवळपास स्पष्ट होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। तर तिकडे वर्ध्यामध्ये फरा अमर काळे आघाडीवर आहे। निश्चितच वर्धा ज्या ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार खासदार आहेत त्या ठिकाणी अमर काळे यांनी लीड घेतलेली आहे। अमर काळे 23,000 मतांनी पुढे आहेत। याचाच अर्थ मवियाचा उमेदवार या ठिकाणी विजयी होणार असं चित्र आहे। शुभम त्याचबरोबर संजय देशमुख 37,894 मतांनी आघाडीवर आहे। संजय देशमुख यांनी ही लीड घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही लीड चिरून पुढे जाणार का महायुतीचा उमेदवार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामुळे विदर्भातल्या आपण 10 जागा बघितल्या तर त्यापैकी तब्बल 7 जागांवर मवियानं लीड घेतलेली आहे। प्रतिभा धानोरकर चंद्रपूरमधून 63,101 मतांनी आघाडीवर आहे। त्यांचा प्रतिभा धानोरकर यांचा हा जो मतदारसंघ आहे तो खूपच चर्चेत आला होता। कारण एकीकडे प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या होत्या, चर्चा केलेली होती आणि त्यानंतर कुठे त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती। तर त्यांच्या विरोधात असलेले सुधीर मुनगंटीवार हे मात्र इच्छुक नव्हते। चंद्रपूरमधून इनफॅक्ट लोकसभा निवडणूक लढण्यासाठीच ते इच्छुक नव्हते। तरी सुद्धा त्यांना लोकसभेची त्यांच्या गळ्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडलेली होती आणि ते कुठेतरी आता मागे पडताना दिसून येत आहेत। आणि प्रतिभा धानोरकर ज्या स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत, जे एकमेव खासदार राहिलेले आहेत 2019 मध्ये, त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर जिंकताना दिसतात। दरम्यान मध्य प्रदेशात इंदूरमध्ये भाजप आणि नोटामध्ये काटेकी टक्कर दिसते। इंदूरमध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं असल्याची माहिती समोर येते। तर काँग्रेस उमेदवारांना ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी मात्र लोक जे उमेदवार आहेत ते नोटाला जास्त पसंती देताना दिसून येत आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मध्य प्रदेशमधून ज्या ठिकाणी एक वेगळी खेळी पाहायला मिळालेली होती। इथं एकीकडे होते भाजपचे उमेदवार, दुसरीकडे होते काँग्रेसचे उमेदवार। मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता इथून भाजपचाच उमेदवार जिंकणार असं दिसत असताना तिथल्या लोकांनी मात्र आपला रोष या ठिकाणी काढल्याचं पाहायला मिळतं। नोटाला त्यांनी जास्तीत जास्त मतदान दिलं आहे। त्यामुळे ही जी निवडणूक आहे इंटरेस्टिंग झाल्याचं दिसतंय। आता जर नोटाला जास्त मतं पडली तर नेमकं काय असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि कदाचित देशामधलं हे पहिलं उदाहरण असेल शुभम, ज्याच्यामध्ये नोटाला एवढी मतं पडताना दिसून येतात। एकीकडे आहे पहिल्या नंबरवर भाजपचा उमेदवार आणि दुसरीकडे दुसऱ्या नंबरवर आहे नोटा, म्हणजेच नन ऑफ दी अबोचा एक ऑप्शन दिलेला असतो ईव्हीएम वर आणि त्याला जास्त मतं पडताना दिसतात। दुसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला पडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमकं काय होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर इंदूरची जी निवडणूक आहे ती अतिशय इंटरेस्टिंग बनलेली आहे। आता निवडणूक आयोग याविषयी काही निर्णय घेणार का, इथं पुन्हा एकदा निवडणूक होते का, नेमकं काय होतं की भाजपच्या उमेदवारालाच विजयी घोषित केलं जातं असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। शुभम, राज्यातलेही अपडेट येत आहेत। अगदी नरेश म्हस्के आता 79,170 मतांनी आघाडीवर असल्याची महत्त्वाची बातमी ठाण्यातून आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांनी आता आघाडी घेतलेली आहे। 9,000 पेक्षा अधिक मतांनी त्यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सुनील मेंढे 3,971 मतांनी आघाडीवर गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के 79,170 मतांनी आघाडीवर आहे। पंकजा मुंडेंची आता सरशी होते कारण पंकजा मुंडे यांनी आता आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे शिवरंग बारणे 43,049 मतांनी आघाडीवर आहे। नरेश म्हस्के ठाण्यातलं चित्र आपण पाहतो 79,170 मतांनी आता नरेश म्हस्के आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ठाणे आणि कल्याणचा गड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राखणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। शिवरंग बारणे 43,049 मतांनी आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय आणि नरेश म्हस्के 79,000 मतांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे। शिवरंग बारणे 43,049 मतांनी त्यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। मोठा दिलासा बारणेंना मिळतोय। तर लोकशाहीचा रणसंग्राम आणि भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रे यांनी 22,000ची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। भिवंडीमधील हे चित्र आपण पाहतोय। बाळामामा म्हात्रे यांची ही आघाडी आणि त्यामुळे म्हात्रे यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। 22,000चं लीड त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे। भिवंडीतील चित्र आपण पाहतोय। बाळामामा म्हात्रे यांनी 22,000ची लीड घेतल्याचं चित्र सध्या भिवंडीमध्ये पाहायला मिळत आहे।
निश्चितच शुभम, आपण बघितलं तर श्रीरंग बारणे यांनी चांगलं लीड घेतलेलं आहे. 43,000 पेक्षा जास्त मतं त्यांना आतापर्यंत मिळाली आहेत. दुसरीकडे संदीपान भुमरे हे 10,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत आणि तिसरीकडे पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरा हे 59,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर गेल्याचं दिसून येते आणि 12 वाजून गेलेले आहे. 12 वाजत आले. संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुढे ही आघाडी कायम राहणार का याविषयी या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय. दरम्यान संभाजीनगरमधून संदीपान भुमरे हे सध्या आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे तिकडचे जे विद्यमान खासदार आहेत इम्तियाज जलील हे मात्र दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत आणि इथं शिवसेना युबीटीचे खैरे हे त्यांच्यापेक्षाही मागे म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसते. त्यामुळे एक चुरशीची लढत या ठिकाणी म्हणावी लागेल. आता कोण पुढे जाणार की संदीपान भुमरे हेच आपलं लीड कायम राखणार याकडे आता छत्रपती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.